उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांची प्रफुल्ल पटेलांवर नाराजी आहे का अशा चर्चा आता सुरू झाल्यात। सुनेत्र पवारांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती नव्हती। प्रफुल्ल पटेल आपल्यासोबत का नाही? सुनेत्र पवारांना पत्रकारांनी हा प्रश्न विचारला। ते केव्हा येतात आणि केव्हा जातात तुम्हालाच माहिती असेल। पत्रकारांच्या प्रश्नाला सुनेत्र पवार यांनी हे उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे सुनेत्र पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये नाराजी आहे का अशा चर्चा आता जोर धरू लागल्यात। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। प्रमोद, वृषाली, खरं जर बघायला गेलं तर आपण राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खरं तर कालपासूनच दिल्लीमध्ये आहेत आणि त्या सकाळी संसदेमध्ये गेलेल्या होत्या। इथून मागे जर आपण बघायला गेलो वृषाली, तर जेव्हा जेव्हा सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये यायच्या त्यावेळी त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील हे दिसायचे। मात्र जी माहिती मिळते त्या माहितीनुसार प्रफुल्ल पटेल हे दिल्लीमध्ये आहेत, मात्र आज असं असं नाही ते त्यांच्यासोबत आज कुठेही दिसले नाहीत। यावरती जेव्हा पत्रकारांनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की तुमच्यासोबत प्रफुल्ल पटेल का दिसत नाही, तेव्हा त्यांनी म्हटलं यावरती की तुम्हालाच माहिती असेल की ते नेमके केव्हा येतात आणि केव्हा जातात। सुनेत्रा पवार यांच्या या विधानाचा वेगवेगळा अर्थ काढला जातो वृषाली आता, कारण सुनेत्रा पवारांनी हे विधान असं ज्या पद्धतीने केलं ते बघता त्यांची नाराजी आहे का प्रफुल्ल पटेल यांच्यावरती, अशाही पद्धतीची एक चर्चा सुरू झालेली आहे। कारण ज्या पद्धतीनं काल त्यांना जे घटना सादर केलेली आहे इलेक्शन कमिशनमध्ये, त्यामध्ये त्यांच्या पदाचा उल्लेख नाहीये। या अनुषंगानं जी पक्षांतर्गत जी नाराजी आहे ती बघायला मिळत होती आणि हे सगळं सुरू असताना सुनेत्रा पवार यांनी केलेलं हे विधान महत्वाचं आहे। त्यामुळे त्यांच्या विधानामुळे प्रफुल्ल पटेल यांच्यावरती सुनेत्रा पवार नाराज आहेत की काय, अशा पद्धतीने ही चर्चा आता सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद प्रमोद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तरी दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। सुनेत्रा पवार यांनी संसदेमध्ये उपस्थिती दर्शवलेली होती आणि त्यावेळेला जी भेट त्यांनी दिली त्यावेळेला पटेल हे उपस्थित नव्हते। तर इकडे कोल्हेंसोबत भेट झाली तेव्हा सुद्धा पटेल जे आहेत ते दिसलेले नाहीत। अमोल कोल्हे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये काही काळ संवाद झाला, हसत खेळत हा संवाद झाला। यावेळेला देखील प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती नव्हती।